बातमी नाशिकमधून पावसाळा सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी ही पर्यटकांची होणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पर्यटन स्थळांवरती कडक निर्बंध घातले गेलेले आहेत आणि नियमभंग केल्यास यापुढे कडक कारवाई सुद्धा होणार आहे। त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर हे निर्बंध घातले गेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, बऱ्याच वेळा पर्यटन स्थळांवर मोठे अपघात होतात, नियमभंग मोठ्या प्रमाणात केले जातात। या सर्व पार्श्वभूमीवर हे कडक निर्बंध घातले गेलेले आहेत, मात्र याची अंमलबजावणी खरंच होणार आहे? जगदीश, खरं तर पर्यटकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवरती मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक असतील किंवा बाहेरचे पर्यटक हे गर्दी करत असतात। खरं तर या आधी सुद्धा अनेक धबधब्यांवरती जे उतरण्याचं धाडस पर्यटक करतात आणि त्यातून काही अपघात घडतात आणि अनेक पर्यटकांचे मृत्यू सुद्धा आतापर्यंत झालेले आहेत। खरं तर ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन आता यंदाच्या वेळेस प्रशासनाने कडक असे निर्बंध जे आहे ते पर्यटन स्थळावरती घातलेले आहेत। गर्दी करू नये आणि जे आहे आणि विशेष म्हणजे मद्यप्राशन करून कुठल्याही पर्यटन स्थळावरती जाऊ नये, भांडण करू नये, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे नियम आहेत ते प्रशासनाकडून घालण्यात आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये विशेष करून पर्यटकांची मोठी गर्दी असते। खरं तर इथे दुगारवाडी धबधबा आहे आणि त्याच पद्धतीने ब्रह्मगिरी आहे, असे वेगवेगळे पर्यटन स्थळ या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहेत आणि इथे विशेष करून त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये पर्यटकांची गर्दी असते आणि इथे अनेक जे उत्साही पर्यटक असतात ते मद्यप्राशन करून जातात आणि किंवा हे पाण्यामध्ये जे उतरण्याचा धाडस करतात आणि त्यातूनच काही अपघात करतात किंवा भांडण होतात आणि त्यातून अनेक दुर्घटना सुद्धा आतापर्यंत घडलेल्या आहेत आणि त्याच दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही काळजी घेतलेली आहे। अगदी जर वेळ पडली तर आलेल्या पर्यटकांवरती जे मस्ती करतात, जे भांडण करतात, जे ऐकत नाहीत, अशा पर्यटकांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करू किंवा फौजदारी स्वरूपाचं कारवाई करू, अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे आणि त्यामुळे पावसाळी पर्यटनाला जा पण शिस्तीत वागा, नियम पाळा, अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलेलं आहे। किरण, तुम्ही जोडलेले राहा।